आज गोल्याला काय झालं होतं काय माहिती बाबा. आता विषय झालं की गोल्या इतका आखडून झोपला होता, मला वाटलं नक्कीच काहीतरी दुखत आहे बाबा. इकडे येऊन बघतो नुसतं घोरतोय गडी. म्हणलं बरं आहे बाबा, बाबाच्या आतरुणावर मस्त आराम चाललाय याचा. गौरीला आहे ना भाऊ, आज एकच आवाजात गौरी आली होती. मलाच आश्चर्यचकित व्हायला लागलोय नेमके आजचा दिवस असा कसा उगलाय बाबा. राजहंसचे पिल्ला आहेत ना येडे झालेत भाऊ पक्की. त्या दिवशी मम्मीला मारित होते, आता आजीच्याच मागं लागले. त्यांना माणसं वाळका ना का काय मलाच काही कळा. आता आपल्याला आहे ना मकाचा प्लॉट करायचा आहे बरं का. नाही जास्त मोठा नाही, थोडाच करायचा आहे. त्याच्यामुळे इथं साफसफाई चालू होती थोडी. म्हणलं आता हे मकाचे झाड आहे ना ते बी मस्त पैकी नेऊन गौरीन त्यांना टाकतो. आता ते उपटून तर काढले होते पण न्यायला काही साधन नव्हतं बरं का. मग काय आपला देश जुगाड काढला, एका चाकाची सायकल तिथं मस्त पैकी नेलं. गौरीला टाकलं, बाकऱ्याला टाकलं, मस्त पैकी त्यांनी खायला चालू केलं बरं का. तिकडून इकडे आलो होतं, म्हणलं चला गाड्या पॉवर विडरने आता रोटाच घेतो मारून. रपा सगळा रोटा मारून घेतला. आता आहे ना आपल्याला उद्या मेथी लावायची आहे मस्त पैकी. लाव आता रेन पाईपवरच करतोय बरं का मेथी आपण, कारण की आता पाणी बी जास्त नाही. रेन पाईपवर एक नंबर मेथी आहे ती भाऊ, विषयच नाही करायचा. काम झालं यार. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून इंस्टाला फॉलो करून ठेवा.